नमस्कार. आज आपण काराजंगी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी जुने वयोवृद्ध कलाकार, तबला मास्टर, हार्मोनियम वादक, भजन कीर्तन प्रवचन याचा वारसा जपणारे श्री हरिभक्त परायण गुंडोपंत काका कुलकर्णी यांच्या घरी आलो आहोत. त्यांच्याशी थोडक्यात आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार काका. जय हरी. आपलं नाव सांगा. माझे नाव गुंडोपंत गोविंद कुलकर्णी, मुक्काम. बरोबर. माझे नाव गुंडोपंत गोविंद कुलकर्णी, मुक्काम पोस्ट काराजंगी, तालुका जत, जिल्हा सांगली. या क्षेत्रात काका तुम्ही साधारण किती वर्षापासून आहे? 12-15च्या आत. वयाच्या 12 ते 15 वर्षापासून. हां 12 ते 15 वर्षापासून चालू आहे. हां मग आपल्याला हा जो वारसा लाभला, कुणापासून लाभला वारसा? भोजले गणू गुरव. मग आता हा तुमचा वारसा तुमच्या नंतर पुढे कोण चालवतंय? आमचा नातो आहे की नातो. हां त्या ऋषिकेश सूर्यकांत कुलकर्णी एक नंबर वाजवतोय आता. एक. आणि मुलगा पण शिकलेला मुलं आहे भजनात आहे की. भजनात मुलं आहे, आपो आहे, चंदो आहे. एखादं भजन अभंग काय आठवतो का? एक अभंग म्हणा. अभंग एखादा अभंग छोटासा म्हणून दाखवा. अभंग. पंढरीच्या विठेवरी हरी उभा कसा राहिला, हरी कसा पाहिला. पंढरीच्या विठेवरी हरी उभा कसा राहिला, हरी कसा पाहिला. गोकुळात केली चोरी भुलविला व्रजनारी, वसवली द्वारकापुरी कंस मामा मारिला, हरी कसा पाहिला. पंढरीच्या विठेवरी हरी, पंढरीच्या विठेवरी हरी उभा कसा राहिला, हरी कसा पाहिला. हा आज एवढ्या वयात सुद्धा काकाने अभंग म्हणून दाखवला, त्याबद्दल आनंद झाला. आणि आमच्यासोबतच या काराजंगी गावचे माजी पोलीस पाटील ते या ठिकाणी हजर आहेत. त्यांचंही आपण थोडंसं मनोगत ऐकून घेऊया. पाटील, तुमचं नाव सांगा. चनगोंडा अप्पासाहेब पाटील, राहणार काराजंगी, तालुका जत, जिल्हा सांगली. बोला पुढं. तुम्हाला काय भजन प्रवचन कीर्तनाचा? भजन प्रवचन सगळं हां आवड आहे आम्हाला पण. बर ठीक आहे. काका, हे तुमचं आता 86 वय आहे. बरं, पंढरपूरला वारी केलं का तुम्ही कधी? वारी केली पुन्हा पंक्ती घातले, अजून पंगत चालू आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी पंगत घालताय? हा प्रत्येक वर्षी. मठामध्ये? हां मठामध्ये जेवण देत आहे? मठामध्ये आमचे वारकरी आहेत, म्हणजे आमचे गुरुमावली आहे. काका, कोणत्या मठात तुम्ही जात होता? देवकरांच्या. देवकर? सोपानी काका देवकर. बर. त्यांच्यापासून 2 मुलं, एक ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि एक बापूसाहेब महाराज. हे गोंगडे देत असतील. मग त्यांच्यात वर्षाला आमची पंगत असते.
ह्या पंक्ती घालून उरलेले पैशाचं पांडुरंगाचं मंदिर बांधले आमच्या हातनं सगळ्यांनी मिळून आम्ही. अरे वा, वर्गणीतून येणे फार मोठं कार्य म्हणजे करतात. हे प्रत्येक वर्षी त्या पंढरपुरामध्ये देहूकर मठात जाऊन जेवण घालणे इतर आणि सगळ्या वर्गणीतून या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर उभा केलं आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभा करत असताना इथं भजन कीर्तन प्रत्येक वर्षीप्रमाणे हे करतात आणि सप्ताह चालू ठेवतात. आणि ह्यांचा तबला वादन आता आपल्याला बघायला मिळालं असतं. तबल्याचं बोल तुम्हाला वाजवून दाखवतात काका. आणि इतक्या जोशपूर्ण वातामध्ये भजनाची एखादी चाल म्हणता का? भजनाची आता म्हणले का? म्हटले गवळण एखादी येते की. कोणती गवळण म्हणते? गवळण बघा. कृष्णा तुला मी ताकीद करते, कृष्णा तुला मी ताकीद करते, कोणाच्या घरी कधी जाऊ नको रे, कृष्णा तुला मी ताकीद करते, कोणाच्या घरी कधी जाऊ नको. ओके ओके ओके. म्हणजे 80 वर्षात तुमचा अजून आवाज चांगला चालतो. आवाज हो, कारण आताच या वयात सुद्धा जोश आहे तुमचा. 10-12 वर्षाचा असताना काय आमचे हे ते सरकार रामराव सरकारची मंडळी मासा म्हणून त्याला मला त्यावेळेला त्यांनी 50 रुपये बक्षीस दिली. 50-60 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतात की डपळे सरकारने यांना 50 रुपये बक्षीस म्हणून दिलं. आता तुमचे इथील काराजंगी दिंडी जाते का प्रत्येक वर्षी? पंढरपूर जाते. किती लोक असतात दिंडीमध्ये? दिंडीमध्ये एक टेम्पो, 4 टेम्पो 40 असते. नाही, पहिले चालत जात होता ना? पहिलं चालतही जात होतो. बरं, गाड्या वगैरे नसायच त्यावेळेला? गाड्या नव्हत्या, चालतही जात होतो. चालत जात होता. चालत